जाऊया सामन्याच्या दिशेने। आणखी एक सामना दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना सुरू होतोय। टीम उंबरमाळी विपक्षात टीम सावरली बी। गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी प्रसाद, अजय, तन्मय मागच्या सामन्याप्रमाणे 2 सलामीचे बॅटर आलेत। मागच्या सामन्यात अजयनं खातं देखील उघडलं नाही, तन्मयनं थोडाफार प्रतिकार केला। पण अजय या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काही कामगिरी करतोय, कारण अजय पिचर संघाचा संघ नायक आणि सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असते। 3 चेंडू खेळला होता अजय, मात्र त्या ठिकाणी खातं उघडू शकला नाही। 3, 2, 1 लेट्स प्ले। प्रसाद पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजय पिचड मागच्या सामन्यात असाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू त्या ठिकाणी डॉट राहिलाय, निर्धाव चेंडू आलाय। प्रसादची चांगली सुरुवात, सातत्याने चांगली कामगिरी करायचं दडपण गोलंदाजांवर असतं। खरं तर संघ नायक देखील त्या ठिकाणी मिडॉनला उभा आहे, सातत्यानं काही ना काही कान मंत्र देत राहील, तर संघ नायकावर खूप मोठी जबाबदारी असते। सामन्याचा विचार केला तर जे खेळाडू तीनही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतात ते आधिपत्य गाजवतात। पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळाले। कदाचित अजयचा अभ्यास केला की काय, अजय कोणत्या प्रकारचे फटके खेळतोय, कोणत्या प्रकारचे चेंडू टाळावे लागतील, कोणत्या प्रकारचा चेंडू टाकावा लागेल, या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत गोलंदाजासाठी। अजय पिचर त्या एका ऑन साइडला टार्गेट करतोय। आता मात्र चेंडूला चांगलंच उडवलंय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अजय मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने खेळलाय या सामन्यात 3 तेच आहे। 2 डॉट नंतर आली विकेट। नगरसेवक चषक आणि या चषकाचं आयोजन ज्यांनी केले ते वाघोबा स्पोर्ट शहापूर, ज्या पद्धतीचं हे नियोजन आहे, जबरदस्त नियोजन, एक वेगळी संकल्पना। सर्व आमच्या आदिवासी बांधवांना एक संधी देऊया, कारण खाडीच्या मैदानात सातत्याने ग्रामीण टेनिस ओपन ग्रामीण खेळताना पाहायला मिळालं आपल्याला। मात्र एक कामेजी आजारी आणि त्यांची संपूर्ण टीमनं जबरदस्त निर्णय घेतलाय, आदिवासी टीम्सला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं। काल आणि आजच्या 2 दिवसाचा पोल पाहिला तर आदिवासी टीम आहेत, मात्र उद्या नगर पंचायत क्षेत्रातील त्यांचे सगळे टीम्स असतील, 8 मातबर टीम आहेत। उद्या देखील तिथेच घमासान पाहायला मिळेल आणि कालचा क्वालिफायर, आजचा क्वालिफायर आणि उद्याचा क्वालिफायर या 3 टीम्स मध्ये सेमी आणि फायनल असं थरार या मैदानात पाहायला मिळेल उद्या संध्याकाळी। यावेळी टॅप केलाय चेंडूला ऑन साइडला, चेंडू जातोय, तटीआर सर्कल पार केला होता, त्या ठिकाणी जाऊन पकडला, चेंडूला फेकी केली आहे, एक सिंगल आली आहे। त्या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या बॅट मधून नेक्स्ट बॉल, षटक क्रमांक 1 जबरदस्त ठरतोय। अजय फेल झाला पुन्हा एकदा मागच्या सामन्याप्रमाणेच, मात्र अजय गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी तन्मय आणि संदीपला घ्यावी लागेल। 3 षटकाचा सामना आहे मित्रांनो, 18 चेंडू होते, त्यातीलही मला वाटतं तब्बल 4 चेंडू निघून गेलेत। 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 1 धाव आली, धाव फलकावर 1 गडी बाद झालाय। टीम उंबरमाळी संघ, कार्तिकी उमसाई उंबरमाळी, अपील तर जोरदार झाली आहे, मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर क्लोज कॉन्टेस्ट या 2 टीम मध्ये पाहायला मिळेल। पंचांची करडी नजर आहे प्रत्येक चेंडूवर, कोणती हरकत झाली नाही, मात्र एस्टनच्या मागे लाऊड अपील पाहायला मिळालं आणि अपील मध्ये फक्त विकेट किपर जास्त इन्व्हॉल्व होता। नेक्स्ट बॉल, प्रसाद फुलटॉस, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील मला वाटतं आणि आणखी एक झेल कंप्लीट केलाय आणि DRS घेतला जाईल, हाईट चेक केली जाईल। येस इट इज, थर्ड अंपायर प्लीज। डिसिजन पेंडिंग आहे,
गोलंदाज कॉन्फिडेंट आहे, क्षेत्ररक्षक कॉन्फिडेंट आहेत. पंच आमचे कुठेतरी थोडेसे साशंका आहेत. पाहूया, DRS घेतलाय समोरून, ओरिजिनल डिसिजन तर त्या ठिकाणी आउट दिला गेलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. इट्स अ नो बॉल. नक्की जीवनदान त्या ठिकाणी मिळेल. बॅटरला चांगला फटका सजवला होता, विकेटचं पतन देखील चांगलं झेल त्या ठिकाणी, मात्र कुठेतरी गोलंदाजाची चुकी झाली आहे. थोडा हाईट वेस्ट हा चेंडू पाहायला मिळाला, वेस्ट आहे आणि इट्स अ नो बॉल कॉल आणि फ्री हिट असेल. नो +1. जीवनदान त्या ठिकाणी धावफलकावर जर पाहिलं तर 3 धावा. एक गडी गमावलाय टीम उंबरमाळी संघाला. 9 नंतर आले वाईट आणि फ्री हिट कंटिन्यूज. फ्री हिटचा चेंडू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. हात खोलण्याची संधी बॅटर संदीप साठी. हो हो, पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत. जाऊया पाहूया काय घडलं या चेंडूवर. चेंडू झालाय फरार, षटकार, 6 धावा. कार्तिकी ओम साई उंबरमाळी प्रथम फलंदाजी करत असताना षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये प्रसादनं हाताळलं, समाप्त झालं. 10 धावा या षटकामध्ये. त्या ठिकाणी संदीपच्या बॅट मधून एक धडाकेबाज षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. हिम्मत दाखवली, त्याला माहिती आहे की हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय. जसं समजलं तसं चेंडूला त्या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. षटकार, 6 धावा. दयाळ नेक्स्ट बॉलर. टीम सावरोली संघ, सावरोली बी चांगली कामगिरी पहिल्या षटकात. सावरोली टीम चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं, विकेटचं पतन झालं होतं. एक नो बॉल पडला आणि त्या ठिकाणी पाहूया काय घडले. दयाळ आलाय, पहिला चेंडू बॅटर स्ट्रायकर एंडला. तन्मय थोडासा पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न करतोय, पण पंचांनी त्या ठिकाणी कोणताही रिप्लाय केलेला नाहीये. यावेळी थांबेल का चेंडू? थांबणार नाही. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू हवाई सफर करतोय. षटकार, 6 धावा.
पाहिलं तर दोन्ही बॅटर्सच्या बॅट मधून एक एक षटकार आलाय. दयालचा हा चेंडू देखील स्लॉट मध्ये सापडला. जसा स्लॉट मध्ये आला तसा पार्क केला त्याला पार्किंग लॉटला. 6 धावा मिळतील. पुन्हा एकदा चांगला फटका इनसाइड आउट. नो मॅन्स लँड मधून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. चौकार. 6 नंतर आल्या 4. या चौकाराने धावफलक फ्लाय होतोय 20 धावांवर. जबरदस्त स्ट्रोक सजवला त्या ठिकाणी तन्मय. माहितीये पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अजय बाद झाला. तोही शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर संघाला सावरण्याचं काम सावरुली समोर हे दोन बॅटर करतात. पुन्हा एकदा शफल केलंय. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री. पहिल्या 3 चेंडूंवर आल्या सॉरी 4 चेंडूंवर तब्बल 14. 24 धावा 1 गडी बाद. खऱ्या अर्थानं मुंबई संघाला मोमेंटम मिळत असताना पहिल्या षटकामध्ये जे रोखून ठेवलं होतं पण अंतिम चेंडूवर प्रसारला देखील 6 धावा आल्या होत्या. जर मागच्या 5 चेंडूंचा विचार केला तर 20 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल. मी तर म्हणेल तन्मय सरळ बॅटने एवढे चांगले फटके आले होते तर ही गरज का भासली. एक चेंडू निघून गेलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. मागील 6 वर आल्यात 20. नेक्स्ट बॉल. दयाळ आलाय. आणखी एक चेंडू चाललाय खाडे विद्यालयामध्ये. द मेसेज सेंट. षटकार. मागच्या 7 चेंडूंवर 3 षटकार आणि 2 चौकार आलेत. कमबॅक केले टीम सावरुली संघानं. दयालचं हे अतिशय महागडं ठरलेलं षटक. धावा आल्या तब्बल 20 या षटकामध्ये. 2 षटकात 30 धावा आल्यात. धावफलकावर खूप मोठी हालचाल झाली आहे. तर पहिलं षटक सोडलं तर त्यानंतर धावा धावा फक्त धावा. चला तिसरा गोलंदाज निवडा टीम सावरुली. सचिनवर विश्वास ठेवला तिसऱ्या षटकासाठी. दयाळ तसं चांगली गोलंदाजी करतो नेहमी आम्ही त्याला पाहतो. मात्र आज तन्मयच्या पुढे सचिन त्या ठिकाणी दयाळचं काही चाललं नाही. षटकार ठोकले. चौकार ठोकलेत. धावफलकावर 30 धावा गोळा केल्यात. इथून पुढे ह्या षटकात किती येतील. स्ट्रायकर एंडला बॅटर संदीप. संदीपच्या बॅट मधून 1 षटकार. तन्मयच्या बॅट मधून 2 षटकार. चांगली कामगिरी. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ. त्या ठिकाणी चेंडूला थांबवलंय. संघ नायक त्या ठिकाणी स्वतः सावरुली टीमचा चेंडूला थांबवले. एक सिंगल आली. 31 धावा धावफलकावर. 8 चेंडूंमध्ये 21 धावा तन्मयच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल. हो पुन्हा एक थांबणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. बॅटला लावली तलवारीची धार. चेंडूवर झालाय मोठा भार. चेंडू निघून गेला आरपार. षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतोय 37 या अंकावर. 37. मागच्या सामन्यातला बेस्ट करत असताना मागील सामन्यात आपण पाहिलं 37 धावा झाल्या होत्या आणि यावेळी त्याच्या पुढे जात असताना इथून पुढे 4 चेंडू अजूनही शिल्लक. किती धावा येतील. चेंडू सातत्याने मैदानाच्या बाहेर जातोय. मागील काही चेंडूंचा विचार केला तर सातत्याने चेंडू सीमारेषेची भेट घेतोय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये. नगरसेवक चषकाचं हे मादक सौंदर्य. खाडीचं मैदान ऐतिहासिक मैदान. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये.
पहिला सामना दोऱ्याचा पडा संघाने जिंकलाय. या सामन्यामध्ये पाहूया कोण डॉमिनेट करतोय. सध्या तरी टीम उंबरमाई डॉमिनेट करते. हो फसलाय, फटका फसलाय, झटका बसलाय, गरीबात विकेटचं झाले पतन. षटकार जरूर आला होता, मग तो षटकारानंतर कमबॅक करत असताना माघारी धाडले तन्मयला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर डावखरे हाताचा बॅटर आहे. आक्रमक रवैया घ्यावं लागेल अंतिम 3 चेंडूंवर. 37 आतापर्यंत आल्यात. किती ऍड होतील. हो यावेळी चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बॅक टू बॅक दुसरी विकेट. सागर देखील माघारी पडतोय. 37 धावा धावफलकावर आतापर्यंत आल्यात. मागील 3 चेंडूंवर फक्त 6 धावा आल्यात. 2 चेंडू शिल्लक असतील. या षटकात आतापर्यंत 7 खर्च केल्यात. 30 होत्या 2 षटकांमध्ये आणि या 37 विकेटचे झाले पतन. विकेटचा तिसरा गडी गमावलाय. नेक्स्ट बॅटर पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. हो यावेळी अंतिम शाळेला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न झाला. या चेंडूवर कोणतीच धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3. 37 धावांवर रोखले. पहिल्या 2 चेंडूवर 7 आले, त्यानंतर विकेट आणि डॉट आणि निघून गेले. षटक संपलंय. सचिनने या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली. फक्त 7 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा 38 धावांचं लक्ष दिले गेले मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्यात देखील 38 आणि आता देखील 38च लक्ष आहे. चला आपण लॉट्स करणार आहोत. या पुढील विजेता संघ आणि दोऱ्याचा पाडा लॉट्स होईल. जी चिठ्ठी निघेल तो जाईल क्वालिफायरला आणि जी चिठ्ठी राहील त्यांना खेळावं लागेल टीम अवकलवाडी संघासोबत. चला टीम दोऱ्याचा पाडा संघाचा संघ नायक आपण यायचे आणि इकडे आमचे 2 बारावे खेळाडू आहेत. तुम्ही देखील जा तिथे 1 मिनिटासाठी. लॉट्स पडतीये. जी चिठ्ठी पहिल्यांदा निघेल ती टीम जाऊन पोहोचेल आजच्या दिवसातील क्वालिफायरला. जी चिठ्ठी खाली राहील ती टीम आणि टीम श्री गणेश अवकलवाडी असा पुढचा सामना खेळला जाईल 3ऱ्या फेरीचा. हॅलो, मी विनंती करतोय मान्यवरांना, साहिल बागरत साहेबांना मी विनंती करतो तुमच्या हस्ते इथे लॉर्ड्सचा कार्यक्रम आपण पार पाडायचा.
मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लॉर्ड्स करतोय. पहिली जी चिठ्ठी निघेल त्या टीमला बाय भेटेल, म्हणजेच क्वालिफायसाठी डायरेक्ट रवाना होईल डोळ्याचा पाडा टीम. अभिनंदन. आणि विजयी संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण मॅच पाहाल. अवकालवाडी यांच्या दरम्यान मॅच रंगेल. या सामन्यातला विजेता संघ अवकलवाडी सोबत खेळणार आहे आणि टीम डोऱ्याचा पाडा संघाला आजच्या दिवसातील क्वालिफायरचं पहिलं तिकीट मिळाले. मग दुसरी टीम कोणती जाईल यानंतरचा सामना तिसऱ्या फेरीचा होईल. खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, जी टीम विजेता होईल त्या टीमला लगेचच पुढचा सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवाला आलाय. जाऊया ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडं करूया परिवर्तन आणि नयन शिर्के सर यांचा आवाज ऐकूया. 38 धाबांचं जे लक्ष आहे ते होईल चेस की होईल डिफेंड. थँक्यू. जय बजरंग सावरोली आणि त्यांच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. उंबरमाली टीम या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 37 धावा उभारली गेली आणि 38 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर सागरचा पहिलाच बॉल उडवला. उंची जास्त आहे, अंतर कमी आहे. मैदानाच्या आतमध्ये कॅचचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता पहिल्या बॉलवर 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा उडवला समोरच्या दिशेला. तो क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अजयला खरा अर्थाने थोडासा अंदाज येत नाहीये क्षेत्ररक्षण करत असताना. आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण टीमची टोटल पाहताय 4 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट केला. मैदानाच्या आतमध्ये बॉलर सागर. पंधरा बॉल मध्ये 34 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार आहे. शॉर्ट पिच बॉल हपाम बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला उडवला. 1 टप्पा 2 टप्पा घेत बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचते आहे 8 धावा. 8 ऑन स्कोर बोर्ड टीमची टोटल. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीमची 38 बनवायच्या आहेत. 8 झाल्यात म्हणजेच 30 बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवायच्या 14 बॉल शिल्लक आहेत. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेला. लॉफ्ट स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि आता चुकी होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट गमावती आहे बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीम. सचिन मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 8 धावा. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. 8 धावा धावफलकावर आहेत.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धू येत आहेत बॅटिंग साठी नॅट नंबर 3 वर. 13 बॉल आहेत, 30 धावा आहेत, 15च्या सरासरीने धावसंख्या स्कोरबोर्ड वर आता खऱ्या अर्थाने उभी करायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. तेरा बॉल 30 धाब्यांची गरज. शॉर्ट ट्रॅकर बॉल फ्रंटफुटला येत असताना फुल केला. शॉर्ट लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ओव्हरची समाप्ती होती आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर, 1 विकेट लॉस. बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीम 12 बॉल मध्ये 29 धाब्यांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण तन्मय बागरेचा एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहिला. सन्माननीय आदरणीय अभिषेक पारिंगे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सरसे शुभ स्वागत. नगरसेवक चषक 2026 मध्ये अनेक मान्यवरांशी मांदियाली आणि क्रिकेटवर असणारं बेड प्रेम या ठिकाणी व्यक्त होत आहे. आपण पाहताय नगरसेवक चषक 2026. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फुल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक येतोय. डीप मध्ये पुन्हा क्षेत्ररक्षक पोहोचतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट. 2 धाव्यांच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 11 धावा. 11 ऑन स्कोरबोर्ड. ग्रामीणचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 गाव खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने एकामेकाविरुद्ध मैदानाच्या आतमध्ये लढतायत आणि प्रयत्न जिंकण्यासाठी सुरू आहेत. चांगला बॉल तन्मय भागरेचा मैदानाच्या आतमध्ये आपण उंबरमाली टीमच्या माध्यमातून पाहताय. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये खेळ सुरू झाला. पहिल्या ओव्हर मध्ये 9 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या आहेत बॉलर तन्मय भागरेने. शॉर्ट पिच बॉल होता. थोडंसं फंबल राहिलंय शॉर्ट लेग रिजन वर. लॉंग लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईन वर चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा होत आहे. पुन्हा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्यांच्या मैदानी धावसंख्या 13 धावा स्कोरबोर्ड वर जय बजरंग सावरोली टीमची टोटल जाऊन पोहोचते. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकाल 16.67च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी 2 षटकार 1 चौकार सिंगल डबल अशाच धावा मैदानाच्या आतमध्ये हव्यात आणि प्रेशर आता खऱ्या अर्थाने रिलीज होत असताना विकेट सुद्धा गमावते सावरोली टीम आणि यश प्राप्त होते मैदानाच्या आतमध्ये तन्मय बागरेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल होत आहेत आणि हार्ड हिटिंगच करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकारांची आतिषबाजी केली या मॅच मध्ये तर कमबॅक होऊ शकतं. कारण 8 बॉल आहेत 25 धावा आहेत. अवघड असं आव्हान नक्की आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. 8 बॉल शिल्लक आहेत, 25 धाब्यांची गरज आहे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा 30 दशक तोच दराला घेऊन मैदानाच्या आत पडत असतो. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. कठीण काळात स्वतःला सांगा मॅच अजून संपली नाहीये, खरं मी अजून जिंकलो नाहीये. जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 7 बॉल शिल्लक आहेत, 25 धाब्यांची गरज आहे. शॉर्ट पिच बॉल, जबरदस्त बॉल, तेच आणि तरार फेकला. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग आपण दुसऱ्या स्पेल मध्ये तन्मय भागरेशी पाहिली. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 धावा, 2 विकेट लॉस. जय बजरंग सावरोली टीम 6 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज आहे. क्रिकेटमध्ये खेळ खेळताना असा केला की समोरच्याला वाटलं पाहिजे आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तोच कठीण खेळ मैदानाच्या आतमध्ये आता सावरोली टीमला करायचा आहे बॅटिंग करत असताना. कारण सातत्याने दुसऱ्या ओव्हर मध्ये डॉट बॉल आले, धावा आल्या नाही, फक्त 4 धावा आल्या. तन्मयने 1 विकेट प्राप्त केली आणि 6 बॉल 25 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा पाहू शकाल कॅचची संधी निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅच ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्नांना यश मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 23 धावा आहेत. 4 मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतील का? पाच बॉल 23 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल. चांगला स्ट्रोक नक्की सजवलाय, परंतु बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. एक डॉली कॅच. फलंदाज सावरुली टीमचा बाद. अजय पिचड चांगली बॉलिंग करतोय. बॅटिंग मध्ये अपयश आलंय अजय पिचडला, परंतु बॉलिंग चांगली करतोय आपल्या टीमसाठी. आणि प्रत्येकाने प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपले योगदान देणं क्रिकेटमध्ये जबाबदारीचा खेळ आहे. बॅटिंग चांगली झाली नाहीये, परंतु बॉलिंग चांगली होती अजयची. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये आपण आतापर्यंत तन्मय बागरेचा खेळ चांगला पाहिला आहे. बॉलिंग सुद्धा चांगली राहिली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फंबल राहिला, परंतु झेल सुद्धा चांगल्या पकडला आहेत. आणि संघर्ष या मॅच मध्ये सावरुली टीमचा वाढला आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 23 धाव्यांची गरज आहे. न्यू बॅटर सागर या मैदानाच्या आत. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये होता आणि पार्किंग लॉट मध्येच पोहोचवला बॉलला. सीमारेषा पार. षटकार. 6 धावा आल्यात कुशल मुवमेंटला. 3 बॉल आहेत. 17 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर जर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. सोडून दिलाय बॉल बॅटरने. वाईट आलाय मैदानाच्या आत. 3 बॉल 16 धाव्यांची गरज आहे. 4 किंवा 6 या बॉलवर आल्या तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते सावरुली टीम. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत कधी कुठली टीम मॅच जिंकेल सांगता येत नाहीये. शॉर्ट पिच बॉल बॅटची कडा आणि घोषांकित क्षेत्रात एक सिंगल. 15 धाव्यांची गरज 2 बॉल मध्ये. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल अलॉंग दी कार्पेट. बॉल ट्रॅव्हल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक. एक सिंगल काढली जाते. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने आगागूस या मॅच मध्ये उंबरमाली टीम करते. मॅच फिनिश होतीये. अभिनंदन उंबरमाली टीम. हार्ड लक बॅड लक सावरुली टीम. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. कार्तिकी ओमसाई उंबरमाली आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना आपण टीम पाल अवकालवाड यांच्या दरम्यान रंगेल एक जबरदस्त मॅच. टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आपण जुडा आणि त्या ठिकाणी